खरातला बोलायचे मुलाशी. पत्नीच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती नाही. खरात विरोधात ईडीनं आवडला फास. महिलांचं लैंगिक शोषण आणि अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला आता स्वतःच्याच भवितव्याबाबत चिंता आहे. सुरुवातीला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच तुमच्यावरती देवाचा कोप होईल अशा धमक्या देणारा आणि त्यांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणारा खरात आता कमालीचा नरमलाय. गेल्या काही दिवसांपासून खरातची पत्नी फरार आहे. त्याविषयी पोलिसांनी विचारलं असता माझी पत्नी कुठे आहे हे देवालाच माहीत असं उत्तर खरातनं दिलंय. खरातची पत्नी कल्पना विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून ती फरार आहे. तर खरातचा मुलगा हर्षवर्धनही नॉट रिचेबल झालाय. खरातला त्याची काळजी सतावू लागली. माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या, असं खरात पोलीस चौकशीत तपास अधिकाऱ्यांना म्हणाला. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये जेव्हा नाशिक पोलीस अशोक खरातचा ताबा घ्यायला गेले तेव्हा तुमच्यावर देवाचा कोप होईल असं म्हणणारा अशोक खरात आता चांगलाच नरमलाय. आता अशोक खरातला स्वतःच्या मुलाची चिंता वाटू लागली आहे. अशोक खरात असं म्हणतोय की मला माझ्या मुलाची चिंता वाटते, माझा मुलगा कुठे आहे, मला एकदा माझ्या मुलाशी माझं बोलणं करून द्या, अशा प्रकारची विनवणी तो SITच्या अधिकाऱ्यांना करतोय. खरातला सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी तुम्हाला पोलिसांच्या विरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी खरातला विचारला. यावरती खरातने कोर्टात हात जोडत नकार दर्शवला. सध्या खरात कोठडीमध्ये फारसा कोणाशी बोलत नाही. पोलीस चौकशी दरम्यान विचारलेल्या प्रश्नांना तो फक्त त्रोटक उत्तर देतोय. त्यात पोलीस कोठडीत खरातला जेवण गोड लागेनासं झालंय. खरातनं अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली, तसंच अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. खरातनं भोंदूगिरीतून कोट्यावधीची माया जमवली आहे. आता ईडीने खरातच्या संपत्तीभोवती चौकशीचा फास आवळलाय. एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसतंय, धक्कादायक आहे. म्हणजे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये. नाशिक, शिर्डी, पुण्यात ईडीनं छापे मारलेत. एकूण 11 ठिकाणी ईडीने छापे टाकलेत. नाशिकमधील 5 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. शिर्डीतही 3 ठिकाणी ईडीनं छापे मारलेत. खरातच्या तृप्ताबाला बंगल्यावर सुद्धा ईडीकडून तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच समता पतसंस्था आणि मिरगावातील खरातच्या फार्म हाऊसवर सुद्धा छापा टाकण्यात आलाय. श्री जगदंबा माता पतसंस्था आणि CA ललित पोफळेच्या घरावरती ईडीकडून छापा टाकण्यात आलाय. ईडीने शिर्डीमध्ये देखील धाड टाकलेला आहे. कोपरगावमध्ये देखील ईडीचं पथक आलंय, मिरगावात आहे. त्यामुळे एकंदरीत असं कळतंय की 11 पथकं या भोंदूचे जे सगळे गैरव्यवहार आहे, त्यांनी जी माया जमवलेली आहे, कुठून जमवली, त्याला कोण कोण त्याला सहभागी होते, याचा तपास आता ईडीकडनं सुरू आहे. त्यामुळं काय काय आता समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भोंदू अशोक खरात विरोधात गुन्ह्यांची संख्या पाहता त्याच्या भोवती कारवाईचा फास आवडला गेला. त्यामुळे त्याला आणखीन काही काळ पोलीस कोठडीत घालवावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.